ऐक ना बाबा, आपल्याला उशीर ऐक ना आपल्याला उशीर होतोय ना शिवा. आपल्याला भूर जायचंय, मोठ्या गाडीवर बसायचंय. आई गाडी गाडी, बाबांची गाडी बाबांची गाडी. मी चालवेन ना. बरं मी चालत, आपण मोठ्या गाडीवर बसू. हा, बाबांची गाडी. माझ्या बाळाला तयारी करून त्या गाडीवर बसून भूर घेऊन जाईल, हो ना? आई तू मागे बसशील. बरं मी मागे बसेल. मी चालवेन. तू चालत. बाबांची गाडी. असून खाली लेसतो माझ्या नशिबी. वाढवंटातील उन्हाने तापलेल्या वाढूवरून आडवानी पायाने चालत जाणाऱ्या वाटसरू सारखी गत झालीये बघ. समोर झाड तर दिसतोय, पण त्या झाडाला फांद्याच नाही. लग्न झालं तेव्हा पोटातलं बाळ पोटातच मारून टाकलं त्या लोकांनी. नाही तुला काही बोलली, एका शब्दाने तक्रारही केली नाही तुझ्या पुढे. पण आज हा माझं जीवकी प्राण असणारा माझं बाळ, तू यालाही माझ्यापासून दूर घेऊन जाशील. अरे हा एकमेव माझ्या जगण्याचं कारण आहे रे. आज सोडते तुझ्या पुढे. तुला परीक्षा घ्यायच्या तर माझ्या घे, पण या माझ्या बाळाला माझ्यापासून दूर जरी ठेवलंस तरी चुका. आई रडू नको ना. मी आहे ना, रडू नको. आई मामा आला बघ. मामा आला. कसे कसे मी एवढे पैसे जमवू शकलो? ताई, तुम्ही खूप महान आहात. एक सख्खी आई सुद्धा करू शकत नाही इतका प्रेम, इतकी माया, इतका जीव तुम्ही शिवावर लावता. त्याची सावत्र असू. मला तुमच्याविषयी यांनी सगळं काही सांगितलं. खरंच ताई, तुम्ही खूप महान आहात. नाही, मी तर फक्त माझ्या बाळाची आई आहे. पारो, माझं एक काम करशील? कोणतं? मी येईपर्यंत दादाची काळजी घेशील? हो घे. आणि ताई, हे घ्या माझ्याकडून छोटीशी मदत. काय ग, एवढ्याशा पैशामध्ये काय होईल? अरे तुझा एवढा हातभार पण पुरेसा आहे माझ्यासाठी. आणि हो, परवा मैत्री आली होती तेव्हा तिने माझं डॉक्टरांशी बोलणं करून दिलं. आणि डॉक्टरांशी बोलल्यानंतर मी एक निर्णय घेतला दादा. कुठला? मी माझं रक्त आणि माझी किडनी दान करायला तयार आहे. काय बोलतेस? एवढा मोठा धोका पत्करणार आहेस? माझं रक्त आणि माझी किडनी माझ्या बाळापेक्षा मोठे नाहीये. आणि सातच पक्ष जेव्हा पावसाच्या थेंबासाठी महिने वाट बघू शकतो, तर मी नाही का वाट बघू शकत माझ्या बाळासाठी? कोणत्या मातीची बनली आहेस ग तू? कोणत्या मातीची? माझा विश्वास आहे, माझा शिव मला अख्खी ओळखी. मला मामा, ही फाईल घे. यामध्ये अथॉरिटीजच्या कागदपत्रांची झेरॉक्स आहे. ते मला वाचायला वेळ मिळाला नाही. तू पोलीस स्टेशनला घेऊन जाशील ना? अरे पोलीस स्टेशनवरून आठवलं, जे आता नवीन इन्स्पेक्टर साहेब आलेले आहेत ना बदलून, ते माझे मित्र आहेत बालपणीचे, आणि ते माझी वेळ घेण्यासाठी इकडे येणार. असं करू का, ही फाईल त्यांनाच लागून देऊ? हो बरं चालेल ना, काही हरकत नाही. आत्या, आपल्याला उशीर होतोय ना जायला? आणि 1 लाख रुपये घेऊन आले मी, परत लागेल तर बघू. बरं, मी आम्हा दोघांचं सामान घेऊन. काय ग, किती करणार आहेस तू माझ्या शिवासाठी? नाही मामा, मी माझ्या शिवासाठी वाटेल ते करायला तयार आहे. शिवा बाबा, आपल्याला मोठ्या गाडीवर बसून दूर जायचंय ना? गाडी गाडी. चल चल.
जरी जन्म दिला मी नाही का तुझ्यात रे मनवाही जरी जन्म दिला मी नाही का तुझ्यात रे मनवाही का तुझ्यात रे घुटमळते मन तुझसाठी का रे रडते व्याकुळ कसे मन होई रे बाळा मीच तुझी आई रे बाळा मीच तुझी आई रे म्हणे तू ना खूप चांगला आहेस आणि तुझा परिवार सुद्धा खरंच खूप छान आहे आणि भविष्यात जर का मी तुझी बायको झाले ना तर स्वतःला भाग्यवान समजेल. पारू तुझ्याजवळ मी हा विषय का काढला नाही तर तू एवढी मोठी पैशाची मदत घेऊन माझ्यासाठी धावलीस का खरंच पारू मी तुझे हे उपकार माझ्या उभ्या आयुष्यात कधीही विसरणार नाही. अरे उपकार म्हणून मला असं पर्क करून घेऊ नकोस कारण जेव्हा तुझं सुख माझं आहे मग तुझं दुःखही माझंच असणार ना. काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होईल. आणि हो त्या तुझ्या बाबांना काहीतरी अक्कल सांग आता तरी माणुसकीमध्ये ये म्हणा. अगं सारखा दारू पिऊन तर्र असतो तो माणूस त्याच्या दारू पिण्याने त्याला फरक पडत नसेल पण त्याच्या दारू पिण्याचा फायदा लोक तुझ्याकडून घेतात तुझ्या कोठीवर येतात नाही नाही त्या नजरेने बघतात तुझ्याकडे एखाद्या दिवशी काही होऊ शकतं म्हणून त्याला सांग बजावून सांग की दारू सोड म्हणा सोड. अरे मी तरी त्यांना किती वेळ सांगण्याचा प्रयत्न करते पण ते माझं ऐकतात का. पण याच्यानंतर ना चांगलं बजावूनच सांगते मी त्यांना तेही व्यवस्थित होतील फक्त तू काळजी करू नकोस बस. मन्या ए मन्या या साहेब नमस्कार. मन्या काय मस्त पाखरू गटवलंस रे. होय साहेब मी पाखरुगी नाही आहे मी यांची होणारी बायको आहे. हो सॉरी हा. साहेब तिचं बोललेलं मनावर घेऊ नका स्वभावाने थोडी फटकड आहे आणि हे साहेब साहेब काय लावलंस रे. अरे वर्गमित्र आहे मी तुझा जगदीश. अरे एका शाळेत शिकलो आपण एका बेंचवर बसायचे एक भाकरीचा तुकडा अर्धा अर्धा करून खायचे